नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज चॅनलवर. मंडळी, कोकणच्या निसर्गाची मोहिनी प्रत्येकाला वेड लावणारी आहे. डोंगरांच्या कुशीतली हिरवाई, दाट धुक्यात हरवलेलं वाटसरू रस्ते आणि शांततेचा सहवास यामध्ये विलक्षण सौंदर्य आहे. मात्र याच मोहकतेच्या पाठीमागे काही भयावह आणि रहस्यमय कथा दडल्या आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे आंबोली घाटातील एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी कथा, जिथे निसर्गाचा नजारा आणि एका अज्ञात शक्तीची चाहूल दोन्ही अनुभवायला मिळाली. ही घटना एका कौटुंबिक सहलीची आहे, जी एका आनंददायी प्रवासाने सुरू झाली, परंतु एका चुकीमुळे भयंकर भीतीने व्यापून गेली. हा अनुभव केवळ एक भूतकथा नाही, तर अशा गोष्टींवर विश्वास नसणाऱ्या लोकांनाही विचार करायला लावणारी एक सत्यकथा आहे. आनंदाने सुरू झालेला हा प्रवास एका भयावह रात्रीत कसा बदलला हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक रहस्यमय भीतीदायक गोष्टींचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. चला तर मग सुरू करूया आंबोली घाटाच्या वळणांवरचा हा रहस्यमय प्रवास. या रहस्यमय प्रवासाला सुरुवात झाली एका आल्हाददायक सकाळी. आमची गाडी आंबोली घाटातील वळणांवरून मार्गक्रमण करत होती. हिरव्यागार झाडांमधून येणारा मधुर पक्ष्यांचा किलबिल स्वर आणि घाटातून वाहणाऱ्या झऱ्यांचे शुभ्र प्रवाह पाहताना आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. वातावरणातला गारठा, डोंगराच्या कुशीत पसरलेली धुक्याची शाल आणि सौंदर्याची ही अपूर्व अनुभूती मनाला प्रसन्न करणारी होती. आम्ही या क्षणांना मनात साठवण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु त्याच वेळेस एका अदृश्य संकटाची सावली हळूहळू आमच्यावर येत असल्याचं आम्हाला ठाऊक नव्हतं. सगळं अगदी परिपूर्ण होतं. गाडीची वळणं घेणारी चाल, सगळ्यांच्या गप्पा आणि उत्साहाने भरलेलं वातावरण. पण त्या दिवशी या सुंदर प्रवासात एक विचित्र घटना घडणार होती, याची कुणालाच कल्पना नव्हती. निसर्गाचा आनंद घेतानाच त्यामागे लपलेल्या एका भयावह रहस्याची चाहूल अजून कुणालाही लागलेली नव्हती. आमच्या गाडीतला प्रवास आनंदाने सुरू होता. सासरे त्यांच्या जुन्या आठवणी सांगत होते. मुलं खिडकीबाहेर बघून डोंगरांमध्ये दिसणाऱ्या लहान सहान झऱ्यांचा आनंद घेत होते. पण सगळ्यांच्या उत्साहावर आता भुकेचा ताबा आला होता. मी घरून खास प्रवासासाठी तयार करून आणलेला साजूक तुपाचा फोडणी दिलेला दहीभात एका मोठ्या डब्यात गाडीत ठेवला होता. सासऱ्यांनी सुचवलं, कुठेतरी थांबून शांतपणे जेवूया, आणि आम्ही एका मोठ्या वडाच्या झाडाखाली गाडी थांबवली. झाड खूप जुने आणि पसरट वाटत होतं. त्यांच्या पारंब्या जमिनीपर्यंत पोहोचल्या होत्या आणि त्या झाडाच्या खोडावर जुनाट खुणा दिसत होत्या. काही काळासाठी त्या जागेचं सौंदर्य नजरेत भरलं, पण लवकरच त्या शांततेतली काहीतरी अस्वस्थता जाणवू लागली. आम्ही गाडीतून उतरून झाडाखाली पथारी अंथरली. जेवायला सुरुवात झाली. मुलं खेळण्याच्या मूडमध्ये होती आणि प्रत्येकजण दहीभातावर ताव मारत होता. वातावरण निवांत आणि मजेशीर होतं. माझा मोठा मुलगा भाताचा डबा हाताळत होता आणि चुकून त्याचा हात घसरला. भाताचा एक भाग खाली प्लास्टिकवर पडला. मी मुलाला थोडं रागवले आणि तेवढा भात परत डब्यात भरला. दुपारचं जेवण आटपून आम्ही प्रवास सुरू केला. पण गाडी सुरू करताना मागे वळून बघता असं वाटलं की झाडाखाली कुणीतरी उभं होतं, सावलीसारखं, अस्पष्ट, पण त्याचं अस्तित्व जाणवत होतं. त्यावेळी आम्हाला फक्त घरी पोहोचायचं होतं. मात्र या प्रवासातली ही विचित्र झलक फक्त सुरुवात होती. जे काही पुढं घडणार होतं ते अनाकलनीय आणि अंगावर काटा आणणारं होतं. गाडी सुरू करून प्रवासाला निघालो तेव्हा मागे वळून बघताना वाटलं की झाडाखाली काहीतरी हललं. जणू कोणीतरी आमच्याकडे
रोखून पाहत होतं, परंतु आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. संध्याकाळची सावट पसरताच आम्ही एका गावाजवळच्या लहानशा हॉटेलमध्ये पोहोचलो. हॉटेल घाटाच्या टोकाला होतं, अगदी झाडाझुडपांच्या घनदाटीने वेढलेलं आणि गावापासून बऱ्याच लांब. तो परिसर इतका शांत आणि निर्जन होता की जणू काही काळाने इथं पाय रोवून थांबावं असं ठरवलं होतं. आम्ही सगळे दिवसभराच्या प्रवासाने थकलो होतो, त्यामुळे थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. रात्री जेवणाचा साधा पण चविष्ट बेत झाल्यावर आम्ही झोपायच्या तयारीला लागलो. वातावरणात अचानक गडद थंडावा जाणवायला लागला. बाहेर जोराचा वारा सुटला होता. त्या वाऱ्याने झाडांची पानं सळसळू लागली. वाळलेल्या पालापाचोळ्याचा आवाज येत होता आणि त्याच आवाजात मिसळलेला काहीतरी विचित्र, अस्वस्थ करणारा स्वर ऐकू येत होता. आम्ही एकमेकांकडे पाहत थांबलो. तो साधा स्वर नव्हता. त्यात स्त्रियांचे आर्त विलाप, पुरुषांचे करुण रडणे आणि लहान मुलांचे हलके कण्णे मिसळलेले होते. जणू अनेक लोक एका वेदनादायक संगीतातून मदतीसाठी हाक मारत होते. तो आवाज इतका वास्तव वाटत होता की अंगावर काटा आला. सासऱ्यांनी कपाळाला हात लावला आणि हळू आवाजात म्हणाले, "या घाटात असं काही सर्रास असतं, लक्ष द्यायचं नाही." पण त्यांच्या शब्दामागचा स्वर गंभीर होता. जणू त्यांनाही काहीतरी जाणवलं होतं. मी बाहेरच्या खिडकीतून पाहिलं. खिडकीबाहेर गडद सावल्या हालचाल करत असल्यासारखं वाटलं, पण त्या फक्त वाऱ्यामुळे हलणाऱ्या झाडांच्या पारंब्या होत्या की अजून काही. सर्वांनाच अनामिक भीतीने ग्रासलं होतं. मध्यरात्र झाली. वारा अधिक जोरात वाहू लागला आणि अचानक दारावर जबरदस्त थापा पडू लागल्या. दार उघडलं आणि समोर उभं असलेलं दृश्य अंगावर काटा आणणारं होतं. दारात उभी असलेली स्त्री पांढरी साडी नेसलेली होती. तिचा चेहरा रक्ताने माखलेला होता. तिच्या पांढऱ्या डोळ्यांनी आमच्याकडे रोखून पाहिलं. तिच्या मागे आणखी काही भयानक आकृत्या होत्या. कोणाचे हात तुटलेले, कोणाचे पाय लोंबत होते, काहींना डोके नव्हते. सगळेजण विचित्र आवाज काढत हळूहळू पुढे येत होते. सासऱ्यांनी गळ्यातील जानव्याची गाठ पकडली आणि गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्राच्या प्रभावाने ती जागेवर थांबली आणि तिच्या मागचे सगळेही थांबले. काही वेळ मंत्र सुरू राहिला आणि पहाटे 3 वाजेपर्यंत ते दृश्य हळूहळू विरत गेलं. सकाळी आम्ही गाडी घेऊन थेट मुंबईला परतलो. पण त्या रात्रीचा अनुभव आमच्या मनावर घडलेल्या अनोख्या घटनेसारखा ठरला. रात्रभर ते भयानक दृश्य, ती स्त्री आणि तिच्या मागे चालणाऱ्या भयावह आत्म्यांचे चेहरे, हे सगळं आमच्या डोळ्यांसमोर घुटमळत होतं. सासऱ्यांनी आप्पाला फोन केला, कारण ते त्याच प्रकारच्या घटनांमध्ये तज्ज्ञ होते. त्यांनी शांतपणे विचारले, "तुम्ही झाडाखाली जेवलात का? दही भात नेला होता का?" त्यांच्या प्रश्नावर आम्ही थोडे गोंधळलो, पण नंतर होकार दिला. आप्पा काही क्षण गप्प राहिले आणि मग म्हणाले, "आंबोली घाटातल्या त्या वडाच्या झाडाखाली, त्या परिसरात मृतांच्या आत्म्यांचा वास आहे. ते आत्मे आता शांत होण्याची प्रतीक्षा करत आहेत." आप्पांच्या आवाजात एक विलक्षण गंभीरता होती. ते पुढे म्हणाले, "तुम्ही तिथे जेवण ठेवले आणि त्या आत्म्यांना आमंत्रण दिले. त्यांना शांत करण्यासाठी आता एक विशिष्ट विधी करावा लागेल. तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा जाऊन दही भात आणि काळे उडीद ठेवून त्या ठिकाणी काही पूजा करावी लागेल आणि ते सर्व करत असताना तुम्हाला मागे वळून न पाहता गाडी घेऊन निघावं लागेल." आप्पांचा शब्द ऐकून आम्ही ठरवलं की त्यांच्या सूचनांचं पालन करावं. आम्ही परत त्या झाडाजवळ गेलो आणि दही भात आणि काळे उडीद त्या झाडाखाली ठेवले. तिथून निघताना आमचं मन थोडं अस्वस्थ झालं होतं. गाडी घरी पोहोचली आणि त्या सर्व वाईट अनुभवांपासून मुक्त होण्यासाठी आम्ही स्नान केलं. देवापुढे दिवा लावला आणि रामरक्षा स्तोत्र म्हणत शांत होण्याचा प्रयत्न केला.
आमच्या मनावर कोरले गेलेले ते क्षण, त्या वडाच्या झाडाखाली घेतलेलं दही भाताचं जेवण आणि त्या ठिकाणी जाणवलेली भयानक आत्म्यांची उपस्थिती, या सगळ्याने आम्हाला अस्वस्थ करून सोडलं होतं. परत कधीच आम्हाला अशी अनुभूती झाली नाही. मात्र त्या रात्रीचा भयावह अनुभव आमच्या मनावर कायमस्वरूपी कोरला गेला, जो आम्हाला कधीही विसरता येणार नाही. तर मित्रांनो, आजचा हा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलवर ज्या कथा दाखवल्या जातात त्या केवळ मनोरंजनासाठी असतात. कुठल्याही जागेची बदनामी करण्याचा आमचा हेतू नसतो. तसेच काही अनुभव हे ऐकून माहितीवर आधारित असतात. त्यामुळे यावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असल्यास माझ्यासोबत शेअर करा. भेटूया पुढच्याच अशा एका थरारक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.